आणि आता थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये। राष्ट्रपती भवनामध्ये व्लादिमीर पुतीन दाखल होत आहेत आणि त्यांचं औपचारिकरित्या स्वागत केलं जाते। त्यासाठीची ही जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। सध्या राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वागतासाठी तिथे उपस्थित आहेत। त्याचबरोबरीने पंतप्रधानही त्या ठिकाणी आहेत। व्लादिमीर पुतीन यांचा हा अतिशय महत्त्वाचा असा दौरा मानला जातोय। अर्थातच एकीकडे भारत अमेरिका यांच्यातील टॅरिफ संदर्भातले महत्त्वाचे असे संदर्भ आहेतच। त्यातच भारताने नेमकं तेल खरेदी करावी की नाही यावरती अमेरिकेकडनं वारंवार भाष्य केलं जातंय आणि भारत हा रशियाकडनं तेल खरेदी करतो हा मुद्दा उपस्थित करून अमेरिकेनं वारंवार भारतावर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर अगदी व्लादिमीर पुतीन यांनी सुद्धा अमेरिकेवरती निशाणा साधलेला होता आणि अमेरिका सुद्धा आमच्याकडनं तेल खरेदी करते असं म्हणत त्यांना अर्थातच जोरदार अशा पद्धतीचा टोला हा ट्रम्प यांना लगावलाय। आता सध्या आपण बघतोय द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उपस्थित आहेत। एक औपचारिक स्वरूपामध्ये स्वागत केलं जाणार आहे व्लादिमीर पुतीन यांचं। राष्ट्रपती भवनाकडे पुतीन यांचा ताफा जो आहे तो सरकलेला आहे। एकीकडे आपण बघतोय तब्बल 2022 मध्ये युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन हे पहिल्यांदाच भारतात आलेले आहेत। 2023 मध्ये भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेला ते उपस्थित राहिले नव्हते। भारत आणि रशिया यांच्यात आता संरक्षण, ऊर्जा आणि इतर व्यावसायिक संबंध हे अगदी पूर्वीपासूनच आहेत। त्यात आता आणखीनच वाढ होईल, ते वृद्धिंगत होते। सरकारी आकडेवारीनुसार भारत रशिया द्विपक्षीय व्यापार जो 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षात झालेला आहे तो तब्बल 68.7 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरती गेलेला आहे। आणि याचीच सल ही वारंवार ट्रम्प बोलून दाखवत असतात। अर्थातच वेगळ्या मार्गाने ते ही सल बोलून दाखवतात आणि युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाकडून भारत तेल घेतो असं म्हणत एक प्रकारे युक्रेनच्या बाजूने असणाऱ्या राष्ट्रांना भारताविरोधात उस्कवण्याचा प्रयत्न हा ट्रम्प सरकारकडनं सुरू असतो। मात्र त्यावरती भारत सुद्धा जशास उत्तर देतो आणि अर्थातच त्याला साथ रशियाची सुद्धा आहे, व्लादिमीर पुतीन यांची सुद्धा आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यामधनं अर्थातच भारताला सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत त्या संरक्षण करारासंदर्भात। कारण रशिया संदर्भात आर्थिक संबंध हे आणखीन दृढ करायचे आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच येत्या काळातले करार मदार हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये पुतीन थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि त्यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे। त्यापूर्वी आपण बघतो इथे जी लगबग आहे ती सुद्धा वाढलेली पाहायला मिळते। महत्त्वाचे असे 5 मंत्री जे आहेत ते या ठिकाणी रशियाचे दाखल आहेत। अगदी काहीच मिनिटांमध्ये व्लादिमीर पुतीन यांचं आगमन होईल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्यांचं स्वागत करणार आहेत। एक औपचारिक स्वरूपाचं हे स्वागत असणार आहे। काल खरं तर स्वागत झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांचं जोरदार स्वागत केलेलं होतं। भगवद्गीता त्यांना भेट म्हणून दिली आणि त्यानंतर एका खास अशा डिनर डिप्लोमसी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। रात्री पंतप्रधानांसोबतच व्लादिमीर पुतीन यांचं भोजनही झालेलं होतं। आता ही थेट दृश्य आपण बघतोय राष्ट्रपती भवनात पुतीन पोहोचतायत तेव्हाची आणि त्यासाठीची ही झालेली जय्यत तयारी। आज अर्थातच एक महत्त्वाची परिषद सुद्धा पार पडणार आहे। या भेटीमुळे भारताला बरेच फायदे आहेत असं म्हटलं जातंय आणि पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरनं पुतीन हे 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी सुद्धा भारतात दाखल झालेले आहेत। या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्षिक शिखर परिषदेत ते चर्चाही करतील। अधिक या संदर्भात बोलणार आहोत। सतीश ढगे आपल्या सोबत आहेत, या संदर्भात आंतरराष्ट्रीय विश्लेषक आहेत। खरं तर सतीशजी, व्लादिमीर पुतीन यांचा हा भारत दौरा इतक्या मोठ्या कालखंडानंतरचा किती महत्त्वाचा आहे भारतासाठी आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या दृष्टीने? नक्कीच बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या अनुसार आणि त्यातल्या त्यात मागच्या काही महिन्यांपासून ज्या प्रकारे ट्रम्प टेरिफ वॉर त्याचबरोबर दबाव तंत्राचा वापर करतायत, या सगळ्या अनुषंगानं व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा हा महत्त्वाचा त्या ठिकाणी आहेच।
आणि मुळात वर्ष 2000 पासून भारत आणि रशिया यांच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप त्या ठिकाणी सुरू झाली होती. 2010 मध्ये स्पेशल आणि प्रिव्हिलेज पार्टनरशिप असं त्याला स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं. प्रत्येक वर्षी अॅन्युअल समिट म्हणजे वार्षिक जे आहे शिखर परिषद होत असते, त्याला फक्त मागचे 2 वर्ष म्हणजे 2022-2023 हे त्याला अपवाद त्या ठिकाणी होते. 2024ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रशियामध्ये गेले होते आणि आता 2025ला व्लादिमीर पुतीन या ठिकाणी आलेले आहेत. मुळात मागच्या 6 दशकांचा त्या ठिकाणी विचार केला तर डिफेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं रशिया हा भारताचा टाइम ट्रस्टेड अलाय त्या ठिकाणी आतापर्यंत राहिलेला आहे. आणि मुळातच आता बदलणारी परिस्थिती पाहता भारत आणि रशिया यांच्यातला द्विपक्षीय व्यापार असो, संरक्षण क्षेत्र त्या ठिकाणी त्याच्यात असो आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित सुद्धा काही महत्वाचे करार होणं अपेक्षित आहे. साधारणतः आता गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर अधिकृतरित्या व्लादिमीर पुतीन यांची भारत भेट जी आहे ती त्या ठिकाणी सुरू होईल. त्याच्यानंतर ते राजघाटला जातील, नंतर अॅन्युअल समिट आहे आणि नंतर सीईओ कॉन्क्लेव्ह सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि या सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान साधारणतः 10 इंटर गव्हर्नमेंटल अग्रीमेंट त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि साधारणतः 15 कमर्शियल मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट जे आहेत त्या ठिकाणी या 2 देशांच्या दरम्यान त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. एनर्जी सेक्टर, ऊर्जा क्षेत्र त्या ठिकाणी त्याच्यात असेल, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असेल, संरक्षण क्षेत्र त्या ठिकाणी असेल, द्विपक्षीय व्यापार असेल, कनेक्टिव्हिटी असेल, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट असेल, अशा वेगवेगळ्या अँगलनी चर्चा आणि तसे त्या प्रकारचे करार होणं अपेक्षित आहे. एक महत्वाची गोष्ट 2030 पर्यंत भारत आणि रशिया यांच्यामध्ये $100 बिलियन जर आपल्याला द्विपक्षीय व्यापार वाढवायचा असेल तर त्या अनुषंगानं अत्यंत महत्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं काही महत्वाचे करार, काही महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीमधून आणि या शिखर परिषदेमधून होणं अपेक्षित आहे. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं सतीशजी की या संपूर्ण घडामोडींमध्ये आता व्लादिमीर पुतीन भारतात येणं म्हणजे अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. आणि ज्या वेळेला व्लादिमीर पुतीन यांच्या संदर्भात एक मोठा गट आपण पाहतो की जो पूर्णपणे युक्रेनची बाजू घेणारा आणि पुतीन यांच्या विरोधात आहे, अशा वेळेला भारतासंदर्भातली भूमिका जी आहे ती बदलण्याचं काम करण्यात अनेक जण यशस्वी होऊ शकतात का? आणि यावरती आपण बघितले की ट्रम्प यांना सुद्धा वेळोवेळी सुतोवाच करण्याचं काम किंवा त्यांना सुनावण्याचं काम सुद्धा व्लादिमीर पुतीन यांनी केलेलं आहे. भारत तर तो करत आलेला आहेच. या दृष्टीनं आज ते दोघं काही बोलू शकतात का किंवा या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भाष्य होईल का? माझ्या मते जे आहे अप्रत्यक्षरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक स्तरावरच्या घटनांवर सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होईल. पण रशिया युक्रेन वॉर स्पेसिफिकली आपण जर म्हटलं तर माझ्या मते भारत जे आहे अधिकृतरित्या प्रत्यक्षरित्या फार काही त्याच्याविषयी भाष्य या घडीला करणार नाही. कारण आतापर्यंत जे आहे भारतानं स्पष्टपणे भूमिका घेतली होती की इट इज नॉट अन एरा ऑफ वॉर. पण व्लादिमीर पुतीन यांची सुद्धा फर्म त्या ठिकाणी भूमिका मागच्या काही काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसलेली आहे. पण रशियाचा मित्र त्याचबरोबर एक प्रकारे जे आहे युक्रेन सोबत सुद्धा चांगले संबंध या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांचा महत्वाचा रोल असणार आहे. एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या प्रकारे दबाव तंत्र अमेरिकेकडून त्या ठिकाणी होतंय आणि त्या बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या अनुसार मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं की भारत, रशिया आणि चायना हे एससीओच्या दरम्यान सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आले होते. आणि एक प्रकारे ग्लोबल साऊथच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे 3 राष्ट्र एकत्रित येणं आणि डेव्हलप्ड वर्ल्ड मुख्यतः युरोपियन राष्ट्र त्याचबरोबर अमेरिका यांच्या दादागिरीला एक प्रकारे चॅलेंज करणं, या अनुसार जे जागतिक पटलावर बदल होत आहेत त्या सगळ्या अनुषंगानं सुद्धा व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यामधली आज चर्चा, काही महत्वाचे निर्णय, काही महत्वाचे करार हे नक्कीच जगासाठी सुद्धा जे आहे एक प्रकारे दिशादर्शक ठरू शकतील. हो सतीशजी, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अर्थातच निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहात, त्यामुळे तुम्हाला अनेक प्रोटोकॉल अगदी चांगलेच माहिती आहेत. ज्यावेळेला रशियाचे व्लादिमीर पुतीन इथे येत आहेत तेव्हा कोणकोणते प्रोटोकॉल जे आहे ते खास करून पाळलेच जातात आणि सध्या सुरू असणारा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण पाहतो आहोत. तुमच्याकडनं या संदर्भातली माहिती घेणार आहोतच सर. नक्कीच. माझ्या मते जे आहे जसं मी सांगितलं की जरी
बघतोय गार्ड ऑफ ऑनर दिला जातोय. व्लादिमीर पुतीन हे दाखल झाल्यानंतर एक राजशिष्टाचार पाळला जातोय आणि त्यासाठी ते राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. औपचारिक स्वरूपात त्यांचं स्वागत करून आता गार्ड ऑफ ऑनर दिला गेलेला आहे आणि त्यानंतर आता पुढचा कार्यक्रम जो आहे, नियोजित कार्यक्रम, तो सुरू होईल. अर्थातच महत्त्वाचे करार या कार्यकाळामध्ये पूर्ण होतील आणि एक महत्त्वाची शिखर परिषद पार पडेल. भारताच्या दृष्टीनं अर्थातच आता आपण बघतोय हे सर्व महत्त्वाचे जे मंत्रीगण आहेत, केंद्रीय मंत्र्यांशी त्यांची ओळख करून दिली जाते आहे. सर्व महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची ओळख करून दिली जाते. राष्ट्रपती भवनामध्ये खास त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि आता रशियन जे मंत्री आहेत त्यांची ओळख स्वतः पुतीन करून देत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ते माहिती करून देत आहेत. हे सर्व त्यांचे 5 महत्त्वाचे असे मंत्री आलेले आहेत. त्याचबरोबरीनं त्यांचे महत्त्वाचे अधिकारी सुद्धा आहेत. स्वतः पुतीन त्यांची माहिती देत आहेत आणि ओळख करून देत आहेत. रशियातले जे दूत आहेत, भारतीय राजदूत, त्यांची सुद्धा ओळख करून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी नमस्कार केला आणि त्यानंतर शेक हँड केलेला होता द्रौपदी मुर्मू यांना. तर सर्व मंत्रीगण आणि त्याचबरोबरीनं अधिकारी वर्ग हा सध्या उपस्थित आहे. रशियाचे सर्व महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित आहेत. आज होणारे करार मदार हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. गेल्या काही काळामध्ये आपला एकमेकांशी होत असलेला द्विपक्षीय व्यापार हा तब्बल 68.7 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचलेला आहे. अर्थातच ही विक्रमी पातळी आहे, मात्र तरीही अजून येत्या काळामध्ये ही पातळी ओलांडायची आहे, वाढवायची आहे. या उद्देशानं येत्या काळामध्ये चांगलेच करार होणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं संरक्षण, ऊर्जा आणि इतर व्यावसायिक संबंध हे वृद्धिंगत व्हावेत यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. तर ही औपचारिक भेट आपण बघतोय ज्यामध्ये दोन्ही बाजूकडील मंत्री आणि अधिकाऱ्यांची ओळख. राष्ट्रपती भवनामधनं ही थेट दृश्य आपण बघतोय. व्लादिमीर पुतीन यांचं अधिकृतरित्या स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात हैदराबाद हाऊस इथे वार्षिक शिखर परिषद पार पडणार आहे आणि त्यासाठी देखील ते तिथे उपस्थित असतील. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक संयुक्त निवेदन सादर केलं जाणार आहे. साधारण दुपारी 1:15च्या सुमारास हे संयुक्त निवेदन सादर केलं जाईल. त्यानंतर 2:30 वाजता भारत मंडपम इथं भारत रशिया फोरमची एक महत्त्वाची बैठक पार पडेल. संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींकडनं पाहुण्यांसाठी खास मेजवानीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावरती आहेत, दिल्लीमध्ये आहेत 2 दिवसांसाठी. त्यामुळे जय्यत तयारी या भागामध्ये झालेली आहे. सध्या पुतीन यांच्यासाठी खास 5 स्तरीय सुरक्षा कवच तयार करण्यात आलेले आहे. त्यातच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे टॉप कमांडर, स्नायपर, तसंच ड्रोन, जॅमर आणि AI या माध्यमातून सुद्धा देखरेख यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. ज्या मार्गावरनं पुतीन यांचा ताफा जाईल त्याचं निर्जंतुकीकरण सुद्धा करण्यात येईल. कारण पुतीन यांची सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची सुरक्षा आहे आणि त्या दृष्टीनं भारतानं सुद्धा पूर्णपणे तयारी केलेली आहे.